तर या विकृत अशोक खरात आज पोलीस कोठडीमध्ये आहे, पण त्याला मोठी गुप्तता बाळगून बेड्या ठोकण्यात आल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती हे प्रकरण पडलं आणि खरातचा खेळ खल्लास झाला। तर ऑफिस बॉय देखील पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे। विकृत भोंदू अशोक खरातचा भांडाफोड करणारा हाच तो नीरज जाधव। नीरज हा खरातच्या कार्यालयातला ऑफिस बॉय। सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाले ते व्हिडिओ नीरज जाधवनेच पुढे आणल्याचं सांगितलं जातं। एसआयटीनेही नीरज जाधवला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू केली। नीरज जाधवच्या माध्यमातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। 12 मार्चला एका महिलेनं नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत पोलिसात तक्रार दिली। आक्षेपार्ह फोटो पाठवून नीरज ब्लॅकमेल करत असल्याचं पीडित महिलेनं तक्रारीत सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी नीरजची चौकशी केली, ज्यात अनेक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सापडले आणि पोलीसही चक्रावले। पण याच्या काही दिवस आधीच एका दुसऱ्या तरुणीने जाधवच्या विरोधात अहिल्यानगर पोलिसात तक्रार दिली। अहिल्यानगरच्या पोलिसांनी जाधवचा मोबाईल ताब्यात घेतला, ज्यात एक व्हिडिओत एक महिला शासकीय कर्मचारी होती। यानंतर अहिल्यानगरचे एक पोलीस अधिकाऱ्यांनी खरातच्या काळ्या कारनाम्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना दिली आणि फडणवीसांनी तात्काळ खरातच्या मुसक्या आवळून कठोर कारवाईचे आदेश दिले। यानंतर बुधवारी पहाटे एक खास ऑपरेशन राबवून पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या। पण पोलिसांनाच भोंदू खरातनं भीती दाखवण्याचा प्रयत्न केला। तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर देवाचा कोप होईल अशा शब्दात खरातनं पोलिसांना शाप देण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसी खाक्या दाखवताच खरात गप्प झाला। कॅप्टन खरातला अटक करण्यात आली, त्यावेळेस पोलिसांनाच त्यांनी शाप दिला की तुमचं बरं वाईट होईल, तुम्ही माझ्यावरती मला अटक करताय, तुमच्यावर कोप होईल। म्हणजे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटवर कोप होईल। सध्या तरी पोलीस डिपार्टमेंटचा कोप त्यांच्यावर झालेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानं महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरात याचा खेळ खल्लास झाला। खरातचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन स्पेशल टीमनं गुप्त प्लॅन आखला। संशय टाळण्यासाठी परिसरात चोर घुसल्याचा बहाणा करून बंदोबस्त लावला। शस्त्र घेऊन चोर खरातच्या घरात घुसला असं सांगून पोलीस घरात शिरले। खरात घरातच आहे हे कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेसेज दिला। तात्काळ क्राईम ब्रांचच्या टीमनं खरातला ताब्यात घेतलं, पण त्यावेळीही त्याने आकाला फोन लावून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता अटक केली। आता त्या खरातच्या देव कोपण्याला किंवा त्याच्या बोलण्याला काही अर्थ राहिलेला नाही। जेव्हा अनेकांच्या तक्रारी आता प्राप्त होतील, मला वाटतं खरातचा रामराहीम झाल्याशिवाय राहणार नाही। अनेक वर्ष त्याला तुरुंगात काढावं लागतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि सरकारने सुद्धा सगळ्या चौकशा हाच त्याच्या मागं लावलेल्या आहेत आणि निश्चितच याच्यातून सर्व काही समोर येईल। आणि जेव्हा सगळं प्रकार उघडकीस येतील, आता असं सांगितलं जात आहे की अनेक व्हिडिओ त्याचे आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा सर्व समोर येईल त्या टायमाला हा त्या शिक्षेपासून वाचणार नाही। पण खरातला अटकेची कुणकुण लागली होती अशी सूत्रांची माहिती आहे। त्यातूनच अटकेच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांसोबत खरातच्या बैठका झाल्याची माहिती आहे। शिर्डीत एक नामांकित हॉटेलमध्ये 3 IAS अधिकाऱ्यांनी खरातची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। विनोद नावाच्या व्यक्तीने 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याचं कळतंय। त्यामुळे खरातची IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणणारा पंटर कोण आणि नेमकी भेट कशासाठी झाली होती? अटकेपासून वाचवण्यासाठी किंवा फरार होण्यासाठी काही डाव रचला जात होता का, असे अनेक प्रश्न आहेत। चंदन पुजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।